पुढची बातमी, भाजप आमदार राजेश पवार यांनी जिल्हा उपनिबंधकांना शिवीगाळ केल्याचं समोर आलंय। शिवीगाळ करत कपडे काढून मारण्याची धमकी देखील दिली आहे। राजेश पवार हे नांदेडच्या नायगाव मतदारसंघातले आमदार आहेत। सहकारी सोसायटीच्या मुद्द्यावर बोलताना हा प्रकार घडलाय। शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। आपल्याला विचारल्याशिवाय कोणत्याही नियुक्त्या करायच्या नाहीत अशी धमकी ते देत आहेत। एबीपी माझा मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। साहेब बोलता ना? हाँ जी सर जी। एवढी तुमच्या म्हणजे डेअरिंग कसं काय हो? नाही नाही डेअरिंग कसं सर, असं नाही सर। तुमची नाही नाही तसं नाही हो सर। नाही हो, तुम्ही हायकोर्टात तुमच्या विरुद्ध ताशेरे ओढले, जी तुम्ही कुठल्या आमदाराला घेण्याला तयार नाही। नाही, तुम्ही असं काय नाही, राष्ट्रपतीत का काय तुमची एवढी भरली? नाही नाही असं पैसे नाही काय घालणार आहेत का? कुठं घालणार आहे तुम्ही? नाही नाही सर, असं नाही तुम्ही सर। नरसी सेवा सोसायटीमध्ये एवढी मारून घेतला सोसायटी स्वतःची। तुम्ही पटकन तिथं प्रशासक नेमतात, हे रेकॉर्डिंग करा, व्हायरल करा। नाही तसं नाही हो सर। नाही नाही तुमची तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची। तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटल ते करायला लागलेत का? आता तुम्ही रिटायर व्हायला लागलेत? नाही नाही तसं नाही सर। तुम्ही तुम्ही हे लाचेचे पैसे तुमच्या आणून घेणार आहेत का? नाही नाही असं नाही सर होत। नाही नाही कोणाच्या घालणार आहेत तुम्ही? तुमच्या नाही, सर. लेकरांच्या, तुमच्या भविष्याच्या तुम्हाला पैसे पसणार नाही 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 सर, मी आपल्याला भेटतो सर। नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरामखोरपणा करायला लागला, तुम्हाला पसणार नाही सर। राज्यमंत्री महोदयांनी पत्र दिला, आता मंत्री महोदय गेली। तुम्ही फालतूपणा बोलू नका, मला पणा करू नका। मी आपल्याला भेटतो सर, काय अडचण करून घेतली तुम्ही। तुम्ही कुठल्या गावचे, तुम्ही कुठल्या जातीचे, मला काही घेणं नाही, पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात। नाही सर, असं हरामखोरपणा करताय। तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही नाही असं नसतं सर। काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल। नाही नाही मी ती फाईल दाखवतो सर, आपल्याला भेटतो सर। चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये नाही भेटतो सर आपल्याला। चड्डी सुद्धा काढून, नाही नाही तसं नाही, चड्डी सुद्धा ठेवणार नाही। मी आपल्याला फाईल दाखवतो। करू नका। आता जे ऑर्डर आलेला आहे, हा सर, जे नियमाप्रमाणे आहे तो केला नाहीत हो सर। तर याद राखा। नाही आपलंच पत्र सर, ते होऊन जाईल सर। तुमचा कुत्र ते ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात नाही नाही लाचेचे, तसं नाही हो सर। त्या सांगा हो सर, त्याची पण त्यालाही मी सोडणार नाही। नाही तसं होत नाही सर, प्लीज मी करतो। मरायचं का तुला बाळा? नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवारी, प्लीज उद्याच। नाही केलं तर याद राख। हो सर, प्लीज प्लीज, ओके सर। आम्ही सांगितलं की तुम्ही ते काम का केलं नाही, तर म्हटलं ते सोमवारी होईल। तर त्याच्यामध्ये त्यांना सहाय्य करणाऱ्या काही लोकांचा फार हळू आवाज आला। सहाय्य करीत होते का पण हळू आवाजात ते बोलत असावेत, आणि यांनी जे शब्द वापरले ते शब्द या ठिकाणी बोलणं अपेक्षित नाही, आणि ते मला आवडणारही नाही। पण असं पद्धतीनं वर्ग एकच्या अधिकाऱ्याला बोलणं की तुम्हाला माणसं पाठवून मारतो, हे करतो, कपडे काढून फाडतो, हे शब्द योग्य वाटत नाही। तर अतिशय गंभीर असा हा प्रकार। पुढे जाऊया, वर्ध्याच्या तळेगाव मधील बस आगारामध्ये विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन